कालहर, कष्टहर, दुःखहर, दारिद्र्यहर, कंटकहर, संकटहर, सर्व रोगहर, सर्व विपत्तीहर, सर्व बाधाहर, अकाल मृत्यूहर, सुख संपत्ती कर. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि ह्या शिवपर्वाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ही महाशिवरात्र आणि पुढे येणारे प्रत्येक दिवस हे आपल्या सगळ्यांसाठी खूप सुखाचे, आनंदमयी, शांततेचे, भरभराटीचे, रोगमुक्त आपण आधीच महादेवांची जी मंत्र उच्चारण केलंय की कालहर, कष्टहर, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात वाईट जाऊ देत, चांगल्या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात होऊ देत अशी मी प्रार्थना करते. आणि आता मी पूजेला सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी इथे आधी दिवा लावून घेतलेला आहे, कारण आपण कोणतीही पूजा करण्यासाठी, शुभ कार्य सुरुवात करण्यासाठी आपण आधी दिवा लावून अग्नीच्या साक्षीने सुरुवात करतो. तेव्हा मी तिथे दिवा लावून घेतला आहे आणि आता मी पूजेला सुरुवात करते. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता पहा, मी मागच्या ब्लॉगमध्ये महाशिवरात्री आहे आणि त्याची मी काय तयारी करते आहे हे मी पहिल्या ब्लॉगमध्ये, म्हणजे पहिला भाग असं दाखवलं आहे. आणि आता ती सगळी तयारी झाल्यानंतर हा आहे प्रदोष काळ आणि संध्याकाळी हा प्रदोष काळ आहे आणि त्या काळामध्ये मी महादेवांची पूजा करणार आहे. आता पूजा करण्यासाठी मी इथे आपण नेहमीच मगाशी आदल्या मी ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे की आता मगाशी म्हणण्याचं कारण पहिला आणि दुसरा ब्लॉग हा याच दिवसाचा आहे, महाशिवरात्रीचा. त्याच्यामुळे मी मगाशी सगळी तयारी करून ठेवली होती की काय पूजा करण्यासाठी आपल्याला तयारी हवी आहे. फुलं किंवा बिल्वपत्र म्हणा, किंवा पाणी असू देत, अभिषेक, जलाभिषेक आपण करणार असतो, किंवा आपण पंचामृताने जर का अभिषेक करणार असू तर त्याची तयारी. त्यानंतर जी काही आपल्याला दिव्यांसाठी तेल लागणार असेल, दिवा लावून घ्यायचा असेल, काडीपेटीजवळ अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे धूप, दीप, जे काही हवं ती सगळी तयारी मी इथे तुम्हाला दाखवली होती. आणि आता मी इथे पूजेला सुरुवात करते. आता पहा, पंचामृतामध्ये आपण 5 वस्तूंचा उपयोग करतो, म्हणजे दही, दूध, तूप आणि त्यानंतर मध आणि साखर. तर आता ह्या गोष्टी आपण एकत्रित करूनही घेऊ शकतो किंवा प्रत्येक गोष्ट आपण वेगवेगळी पण घेऊ शकतो. फक्त घेताना आपण हे तांब्या पितळाच्या भांड्यांमध्ये न घेता आपल्या साध्या स्टीलच्या भांड्यामध्ये घ्यावं किंवा चांदीच्या पत्रामध्ये वगैरे घ्यावं. आणि मी इथे वेगवेगळं प्रत्येक गोष्ट घेतली आहे, कारण मला असं वाटतं की महादेवांचं आज नामस्मरण करताना किंवा मंत्रोच्चार करताना आपण त्याचा अभिषेक एक एक गोष्टीचा करावा आणि ते एकत्रित होऊन पंचामृतच, आता ते जलामृत पंचामृत मिळून अगदी अमृत असमान ते काम करणार आहे, तर ते होणारच आहे म्हणजे तयार. तेव्हा कधीही देवांना स्नान घालताना किंवा आपण स्वतःही स्नान करताना मौन राहून स्नान करू नये. मौन म्हणजे शांत राहून अगदी 2 शब्द आपण गंगेचं, यमुनेचं हे जे बोलायचं असतं आणि त्याने स्नान घालायचं असतं, तर ते आपण नेहमी करावं. त्यानंतर ज्या देवांची आपण नावं घेऊ शकतो अशी आपण त्यांची नावं घ्यावी. तर आणि ह्याने आपण नामस्मरण करता करता आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता इथे पहा, माझा गणपतींना अभिषेक घालून झाला आहे आणि आता मी महादेवांना घेतला आहे अभिषेक घालायला. आणि आपल्याला माहितीच आहे की
आपण कोणत्याही पूजेमध्ये सगळ्यात आधी जर कोणाला प्रथम पूजनीयच म्हटलं आहे, म्हणजे गणपतींना आपण सगळ्यात आधी पूजा करून मग आपण बाकीच्या पूजेला सुरुवात करतो आणि हेही महादेवांनीच त्यांना हा प्रथम पूजनीय मान दिलेला आहे. तेव्हा इथेही म्हणजे अगदी महादेवांना सुद्धा इथे पूजा करण्याच्या आधी मी त्यांना अभिषेक घालून घेतला आहे गणपतीला आणि इथे मी महादेवांचा आता अभिषेक करते. आता अभिषेक करताना सुद्धा पहा, जलाभिषेक करते तेव्हा इथे मी काही मंत्र म्हणून झाल्यानंतर हे पहा, हे जे खाली मांडलेलं आहे, मी एक ताम्हण घेतलं आहे. त्या ताम्हणामध्ये वरती एक स्टँड ठेवलं आहे आणि त्यावरती हे अर्घ्यपात्र आहे, त्याच्यावरती महादेवांना ठेवलेलं आहे आणि त्यावरती पुन्हा एक स्टँड असून ते जे आहे ते अभिषेक पात्र आहे. आता अभिषेक पात्राने मी इथे सतत जलाभिषेक करत राहणार आहे. परंतु आता मी इथे जेव्हा पंचामृत घालणार आहे, आपली शिवपिंड घरातली अगदी छोटीशी असते, त्यामुळे खूप काही आपल्याला जलाभिषेक करावा लागणार आहे किंवा पंचामृत स्नान घालावं लागणार आहे असं नाही. अगदी थोड्या आपल्याला 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा जे काही आपल्याला वाटत असेल तसं थोडंसं अगदी छोट्या चमच्याने मी इथे स्नान घालते. कारण ते आपल्याला नंतरून वाया घालवायचं नाही आहे, ते आपल्याला सगळ्यांना सेवन करायचं आहे, ते आपल्याला प्रसाद म्हणूनच आपण ते ग्रहण करणार आहोत सगळेजण. तेव्हा ते जास्त पण होता कामा नाही आहे. त्यामुळे पंचामृत अगदी थोडंसंच होईल असं करायचं. आणि इथे ह्या सगळ्याने त्यांना स्नान आपण जे घालतोय तेव्हा सतत त्यांचं पंचाक्षरी मंत्र, जो बीज मंत्र असतात ते आपण उच्चारण करायचं असतं. आणि देवाचं नाव, भोळ्या शंकरांचं नाव अगदी भोळेपणाने घेतलं, नकळत तोंडातून गेलं तरी सुद्धा त्याचा आपण म्हणतो ना की ते भोळा शंकर आहेत आणि ते पावतात. ही तितकीच खरी गोष्ट आहे. कारण ह्याची कथा पण तशीच आहे महाशिवरात्रीची, की ते शिकाऱ्याने वरती झाडावर बसून पानं तोडून खाली टाकली होती आणि महादेवांची पिंड खाली होती आणि त्यावर त्यांच्या नकळत ती बिल्वपत्र वाहिली गेली आणि महादेव प्रसन्न झाले. म्हणजे अगदी अशा छोट्या छोट्या ह्या कथा आहेत आणि त्यातनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतात किंवा ह्या गोष्टी. तर खूप काही करायचं नाही. आता हे करतोय आपण, आता हे मी आवर्जून पूजा करते का, आता आपल्याला मनापासून वाटतंय ते करावं म्हणून करते. जर नाही केलं तर खूप काही वेगळं होणार आहे, काही होणारच नाही आहे असं काही नाही. परंतु होत असेल आपल्याच्याने, जर जमत असेल करायला तर काहीच हरकत नाही आहे. मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. आपण इतर दिवशी तर आपण रोजची आपली गोष्टी करतच असतो, पण एक दिवस आपण आपल्या भगवंताच्या जवळ, आपल्या आराध्याच्या जवळ जर गेलो तर तो जो आत्मशांतीचा जो अनुभव आहे ना, तो ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. हे मी सांगून खरोखरच कधी कोणाला पटेल की नाही मला माहीत नाही आहे, मला तरी पटलेलं आहे. त्यामुळे मी हे सांगण्याचं खरं तर धैर्य करते आहे. आणि हे तुम्ही कराच असं मी म्हणत पण नाही की हे कराच, पण आपल्याला त्याचा अनुभव घ्यायला कायच हरकत आहे की आपण काय होईल हे केल्याने. वाईट तर नक्की होणार नाही आहे ना. त्याच्यामुळे फक्त मी हे करून पाहते आणि खरोखरच आत्मशांती ही मिळतेच. आता इथे पहा, मी प्रत्येक वेळी ते जल बाजूला काढून घेते, कारण खूपही व्हायला नको अशा दृष्टीने मध्ये मध्ये जेव्हा काही गोष्टी आपण करत असतो तेव्हा ते एक बाजूला काढून घ्यायचं असतं. आता इथे पहा, माझं महादेवांचीही अभिषेक म्हणजे मी आधी आपण करताना जलाभिषेक करतो, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून पुन्हा जलाभिषेक करून आपण आता महादेवांची पिंड स्वच्छ अशी वस्त्राने पुसून घेतली आहे. आणि ते आता बघा मी इथे एका भांड्यामध्ये, कारण ताम्हण आहे हे तांब्याचं, तेव्हा ते मी पुन्हा स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि हे आता मी दिवसभर आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपण घरातल्यांनी सगळ्यांनी हे प्रसाद म्हणून ग्रहण करून घ्यायचं हे आपण. आणि जर उरलंच तर फक्त हे तुळशीला न घालता कोणत्याही बाकीच्या इतर झाडांमध्ये आपण ते घालून
संपवू शकतो. तेव्हा शक्यतो हे नाही जाणार कुठे ह्याचा आपण प्रयत्न करायला हवा. आणि यानंतर आता पहा, अशी छान मी हा आहे उसाचा रस. उसाच्या रसाने सुद्धा आज महादेवांना अभिषेक घालतात. आज नाही, तुम्ही आपण जे म्हणजे नवान्न असतं, तर आता मी पहा इथे थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेलच की गव्हाच्या ज्या ओंब्या असतात त्याही वाहतात. तर ह्या काही गोष्टी, आता मला उसाचा रस मिळाला आणायचे आजच्या दिवशी, नाही मिळाला तर काही हरकत नाही, पण मिळत असेल तर त्या गोष्टींनी आपल्याला ज्याच्याने जमेल ते करावं. नाही मिळालं तर अट्टाहासाने आता हे नाहीच मिळालं, मग आता काय होईल, काही मनात शंका न आणता जे आहे त्याच्यातून आपण आपली पूजा करत राहायची. आजच्या दिवसाला आपण कवट खरं तर फोडून त्याच्यामध्ये गूळ घालून, काही जण मिरची वगैरे पावडर घालून अशी चटणी करतात, पण मी काही नाही, फक्त गूळ घालून जे काही आपण प्रसाद करतो तेवढाच करते, तेही करणार आहे. तर ह्या गोष्टी आता बघा, वाळूची जी मी पार्थिव पिंड इथे मांडली आहे, तर त्याभोवती मी आता सगळ्या फुलांची सजावट करून घेते आहे. तीही पांढरी फुलं वाहती आहे. आता हे आपला भोळा भाव आणि भक्तिभाव, तर असेल तर करावं, नसेल तर एक फूल वाहिलं तरी तितकाच महादेव आपल्याला काहीही म्हणजे अडवत नाही आहेत की असंच हवं तसंच हवं. जे पण मला असं वाटतं की म्हणजे आपली तेवढी करण्याची ताकद असेल किंवा आपल्याला शक्य असेल तर जरूर करावं. आपण इतर गोष्टी आपल्या हौसेसाठी करतो ना, मग ही जर हौस असेल तर तीही आपण करायला काहीच हरकत नाही. आता पहा, आपण आज महाशिवरात्र म्हणजे काय, तर शिव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा हा आजच्या दिवशी झाला आहे. मग आपल्याला तेही करायचं आहे. मग मी आता इथे जी आपली रोजची पिंड असते ती पिंड मांडून घेतली आहे आणि इथे पहा, त्याच्याच बाजूला भगवतीलाही मी स्थापन करून घेतलेलं आहे. आता भगवती म्हणजे कोण, तर आपल्या देवघरामध्ये असणारी अन्नपूर्णा जी आहे तिलाच आपण भगवती म्हणतो, आणि ती शांत स्वरूपात असल्यामुळे आपण तिला घरामध्ये पूजन करतो. तेव्हा ती इथे मांडून घेतली आहे. आणि पुन्हा आपले रोजच्या देवघरातले जे गणपतीचे आपण जी मगाशी अभिषेक केले तेही इथे स्थापन करून घेतलेत. आणि सगळ्यांना मी असं हळदी कुंकू वाहून घेते आहे, गणपतींना, त्यानंतर भगवतीला. आणि आजच्या दिवशी आपण महादेवांना सुद्धा, त्यांना इतर वेळी आपण भस्म वाहतो, पण आजच्या दिवशी त्यांना हळदी कुंकू सुद्धा वाहिलं जातं. हा एकच असा दिवस आहे की या दिवशी आपण त्यांना हळदी कुंकू वाहतो. तेव्हा मला असं वाटतं की हा दिवस आपण का चुकवावा, सांगा पाहू, की जे आपण वर्षभरात करू शकत नाही ते आपण या आजच्या दिवशी करू शकतोय. आणि ते करताना आपल्यालाही खरोखरच पहा, माझ्या चेहऱ्यावरती इथे आनंद तुम्हाला दिसत असेल तर, की खरोखरच असं वाटतं की ते अगदी आपल्याकडे बघून हसतायत. ते स्मित हास्य ते आपल्याला दिसतं, आपले भाव असतात ते. पण ते भाव आपल्याला जर आनंद देऊन जात असतील, जर त्याने आपल्या मनाला शांती मिळत असेल, तर कायच हरकत आहे ही गोष्ट करायला ना. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य हा सगळ्यात आधी आपण दाखवायचा तर तो नेहमी फळांचा दाखवावा. परंतु उपवास हा आपल्याला असतो, देवांना नाही. तेव्हा दिवसभरात तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एखादा वेगळा पदार्थ गोडाचा असा करून, किंवा काही अगदी पाची पक्वान न करून, जे जमेल, पाची पक्वानच केली पाहिजेत असंही नाही, पण जर जमत असेल तर जे जे करता येईल ते नक्की करावं. खरं सांगायचं तर मी 1-2 पदार्थांचाच नैवेद्य दाखवला आहे, कारण आज सगळ्यांना उपवास आहे. ते अन्न वाया जाणं सुद्धा चुकीचंच आहे. परंतु असंही नाही की आपण भगवंताला काहीच नैवेद्य दाखवत नाही आहोत. तर मध्ये मध्ये आपण तो नैवेद्य दिवसभरामध्ये आपल्याला देवांना दाखवायचा आहे. महादेवांना म्हणा किंवा आपल्या पूर्ण देवांना, की आपल्याला उपवास आहे मग आपण काहीच करायचं नाही असं नाही. मग ते तुम्ही दुसऱ्या दिवशी
टिकाऊ होईल असा पदार्थ करून ठेवलात तरी चालेल, किंवा घरात इतरांना कोणाला जर नसेल अ, अ, उपवास, तर आपण त्यांच्यासाठी छान बनवून देवाला नैवेद्य दाखवून त्यांना देऊ शकतो. तर आता ह्या गोष्टी, आता इथे बघा मी वस्त्र, आपण जे कापसाचं वस्त्र असतं ते इथे भगवंताला मी इथे म्हणजे महादेवांना घालून घेते आणि त्याला मी फक्त पाण्याने असं थोडंसं दुधाचा हात लावून हे केलेलं आहे. कारण इथे मणिमाळ जी असते ती आपण हळदी कुंकवाचा हात लावून करत असतो, पण महादेवांना आपण फक्त दुधाच्या हाताने ते पीळ द्यायचा असतो. आता हे मी भगवतीचं आणि गणपतींचं करते, तर त्यांच्यासाठी मी इथे हे हळदी कुंकू लावून करते. आता हे सगळं आपण इथे असं वस्त्र, त्यांना आज नवीन वस्त्र, त्यांचा विवाह सोहळा चालू आहे, त्यामुळे यालाच आपण म्हणायचं की हे नवीन वस्त्र आहे म्हणून. जर आपली म्हणजे इच्छा असेल तर आपण धोतर, पायजमा किंवा भगवतीला साडी हे सगळं अर्पण करून एखाद्याला दानही करू शकतो. आता ते आपली आपली श्रद्धेनुसार आपल्याला जे वाटत असेल ते आपण, आता प्रत्येक गोष्ट काही दाखवावी असं मला वाटत नाही की आपण काय दिलं आहे किंवा काय, तर ते मी इथे काही दाखवत नाही आहे. पण आपल्याला जसं वाटत असेल तर नक्की करावं. इथे मी ते आठवणीने सांगण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हे पहा, हे भगवतीला मी पूर्ण शृंगार, आपण जे 16 शृंगार म्हणतो, मला जे माझ्याकडे अवेलेबल होते किंवा माझ्याकडे जे मला मिळालं ते मी सगळं इथे आता भगवतीला मी सगळा शृंगार तिचा तो करून घेते आहे. त्यांना ही फुलं वाहून घेते आहे. मला खरोखरच आज हे सांगताना खूप आनंद होतो आहे की ह्या गोष्टी करताना आहे ना, आपणच आपल्याला महादेवांना वाहताना साहजिकच आपण पांढरं फूल व्हायचं आहे, भगवतीला वाहताना आपल्याला लाल फुलं जी असतील, गणपतीला वाहताना आपल्याला लाल फूल व्हायचं आहे. परंतु पुन्हा पांढरं फूल वाहून झाल्यानंतर सुद्धा मी आज महादेवांना एक लाल फूल वाहिले, कारण आज त्यांचा विवाह सोहळा आहे म्हणून. तेव्हा आजच्या दिवशी रंगांना विसरायचं नाही, कारण आपल्या ह्या वाहिनीचा अर्थच, ह्या वाहिनीचा म्हणजे मी आता हे आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास हे म्हणण्याचा, या वाहिनीला नाव देण्याचं कारणच हे होतं की रंग आणि आपल्या जीवनाचा जो एक भाग आहे, की हे वेगवेगळे रंग आहेत ना, हे फक्त रंग नाही, स्वाद नाही, सुवास नाही, तर हे वेगवेगळे जीवनातले रंग आहेत आपल्या, आणि ते आपण कसे मिसळायचे आपल्या जीवनामध्ये. तर हाच एक माझा दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता मी काही रोज अगदी एवढी वेळ पूजा करते, खूप अगदी प्रत्येक वेळी मला हे होतं असं नाही आहे, परंतु ज्यावेळी होतं त्यावेळी तो आनंद मी घेते आणि सगळ्यांनी त्याचा अनुभव घ्यावा असं मला मनापासून वाटतं. आणि महादेवांनी किंवा प्रत्येकाच्या आराध्यांनी त्यांना ती बुद्धी द्यावी, त्यांना ती क्षमता द्यावी, त्यांना तेवढा तो आनंद, तेवढा अनुभूती मिळावी असं मला मनापासून वाटतं. आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती असावेत, तुम्हावरही, माझ्यावरही, तुमच्या मुलांवर, माझ्या मुलांवरती, आणि खूप आनंद सगळ्या चहूबाजूला असावा, हे मला खूप मनापासून वाटतं. आता पहा, इथे त्रिशूळ वगैरे मी महादेवांचा लावून घेतलेला आहे. भगवतीचाही मी इथे तिचं जे आयुध आहे ते तिथे मी अर्पण केलेली आहेत. कारण हे पहा, आपले भगवंत असू देत, आपले काही आपण जी आता म्हणजे जी महान असे आपले महापुरुष होऊन गेले किंवा स्त्रियाही होऊन गेल्या, तर त्यांच्याही हातात तलवारी ह्या होत्याच. कारण आपल्यामध्ये आपण सतत तयारीत असायला हवं असं मला त्यातून नेहमी जाणवतं, की हे आपल्याला देवानेच सांगितलेलं आहे की चुकीच्या ठिकाणी आपण तिथे आपण चूक ही दाखवून द्यायला हवी. आता इथे पहा, मी महादेवांची गठबंधन करते. महादेव आणि भगवती आपल्याकडे जे इथे पहा, आता
छोटेसे अगदी विग्रह आहेत हे. त्यामुळे काय होतं ना, की थोडंसं सावकाशीने करावं लागतंय, थोडंसं इकडे तिकडे धक्का लागतोयही, पण काही हरकत नाही. आपण मनोभावे करतोय ह्याला खरोखरच खूप महत्त्व आहे. असं 7 वेळा आपली जी प्रदक्षिणाच आपण त्याला म्हणणार, तर ते करून घ्यायचं आहे. आणि राहिलेला जो सूत आहे ते तिथेच आपल्याला तोडायचं नाही आहे, तिथेच ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे मी सगळी अशी त्यांची आता बाकीचे जे काही व्हायचं राहिलं आहे ते मी सगळं इथे आता त्यांची म्हणजे हार घालून घेते. आता खरं सांगायचं तर छोटेसे अगदी मोत्यांचे हार मी दोघांनाही हे केलेत, कारण इतके लहान फुलांचे हार आता कसे काही नाही आता खरं तर झालं. तर काही हरकत नाही. आपण खरं तर गजरा वगैरे पण ज्यांना होत असेल त्यांनी, पण मला काही मिळाला नाही. आणि मग मी मोत्यांचे हार घातलेत. आणि आता इथे पहा मी आपण बेलाचं फळ किंवा धोत्र्याचं जे फळ असतं, धोत्र्याचं फूल असेल तर ते मला फूल नाही मिळालं, पण मग जे काही होतं ते मी इथे वाहून घेतलं आहे. आणि आता बिल्वपत्र वाहून घेते आहे. बिल्वपत्र वाहताना आठवणीने ते धुतलेलं स्वच्छ, त्यानंतर ते निवडून 3 पानांचं असलेलं, त्याची जी पाठीमागे गाठ असते ती तोडून घेतलेलं असं स्वच्छ असलेलं घ्यायचं आहे. आणि बिल्वपत्राची जी गुळगुळीत बाजू असते, अगदी अगदी मुलायम जी बाजू असते ती महादेवांवर लावायची म्हणजे ठेवायची असते. आणि उलटी बाजू पानाची ही वरच्या बाजूला ठेवायची असते. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हे पहा. आता खरं तर भगवंत आपण म्हणणार की इतका काय विचार, पण खरं तर ते खूप सुंदर होते. महादेव हे भस्म धारण करायचे, त्यामुळे ते लोकांना म्हणजे त्या काळाही जे आजूबाजूचे होते त्यांना सगळ्यांना ते थोडेसे भयानक, भयावह किंवा थोडेसे वेगळे वाटत होते, परंतु सगळ्यात सुंदर ते होते. आणि ज्या दिवशी म्हणजे महादेवांची आणि भगवतीचं विवाह सोहळा होणार होता, तर गणपतींनी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही भस्म धारण न करता आज छान असे तुम्ही तयार व्हा. तर मुलाची इच्छा म्हणून त्यांनी तेही त्यांना मग सगळ्यांनी मिळून असं छान दुधाने अभिषेक, पंचामृताने अभिषेक करून, आता हिमालयातच ते राहणार आहे त्यामुळे छान अगदी त्यांना मानस सरोवरातील पाणी वगैरे, गंगेचं पाणी, त्यांच्या जवळच गंगा आहे त्यामुळे ह्या सगळ्या अभिषेकाने, जलाभिषेकाने त्यांना सुंदर असा त्यांचा पेहराव करून विवाहाला नेलं. तेव्हा मग सगळ्यात आधी गणेशांच्या डोळ्यात अश्रू आले की नका तुम्ही असं नेहमी सजून धजून राहू, नाहीतर माझी आई तुमच्यापेक्षा म्हणजे तुम्ही माझ्या आईपेक्षा सुंदर दिसताय. आणि त्यांना तेही सहन होत नव्हतं. म्हणजे किती प्रेम होतं आईवरती खरं तर, की आणि ह्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या समजून सांगून जातात. तर छान वाटतं हे ऐकायला. असं नाही की वडिलांवरती प्रेम नाही आहे, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्यातून आपण खूप काही शिकू शकतो असं मला वाटतं. आता इथे पहा बिल्वपत्र व्हायची आहेत आपल्याला. ही जी माला आहे तर ती एक माला मी महादेवांच्या पिंडीला घालून घेते आहे. रुद्राक्षाची माला आहे, ही छोटी रुद्राक्ष आहेत, ही महादेवांना वाहिलेली असते. आणि त्यानंतर मी जी माळा जप करणार आहे ती जपासाठी जी माळा आहे ती वेगळी आहे. तर असं मी इथे सगळं करून घेते आहे. आणि सतत आपल्याला फक्त हे सगळं करताना महादेवांचं पूजन करत असताना आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांच्या पत्नीला म्हणजेच भगवतीला विसरायचं नाही आहे. इथे पानं वगैरे सगळी मी करून घेतली आहेत. आपल्याला इथे काय म्हणतो दक्षिणा ठेवायची असते, तर तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जी दक्षिणा वाटेल ती तुम्ही इथे ठेवू शकतात. परंतु 1 रुपया तरीही रोज आपण ठेवायला हवा असं मला वाटतं. तेव्हा तेच मी इथे सगळं ठेवून घेतलं आहे. आणि हे पहा मी आता सगळं इथे वाहून घेतलं आहे. आणि ना फुलं जी सोनचाफा
इथे वाहून घेतला आहे. मला तो सोनचाफ्याचा सुगंध अत्यंत आवडतो. खूप मनमोहक असतो आणि तो असा कुठल्यातरी कार्यामध्ये मोगरा आणि सोनचाफा याने ते समारंभ असल्याचा एक फील म्हणा किंवा त्या सुगंधाने तो एक वातावरण निर्मिती होते आणि त्यामुळे मी हे आवर्जून अगदी इथे मी असंही अत्तर वगैरे देवाला लावून घेतलेलं आहे. काही क्लिपमधल्या कदाचित कट झाल्या असतील कारण मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून काही गोष्टी मी कमी केल्या आहेत. आणि इथे पहा 108 बिल्वपत्र मी अगदी मोजूनच ठेवली होती या ताटामध्ये की जेणेकरून मला जे आपण आता 108 नावं आपण महादेवांची किंवा ओम नमः शिवाय म्हणणार असेल तर 108 वेळा तर मला ते मोजावं लागू नये. मग आधीच मोजून ठेवलं असलं की फक्त आपल्याला ती महादेवांच्या वरती चढवत आपण त्यांना अर्पण करायची आहेत. तर आता हे पहा मी ते इथे महादेवांची पूजा करते. पण तुम्ही जर आता मला माहीत नाही तुम्ही खरं तर मी रील टाकल्या होत्या 3 रील आहेत आधी टाकलेल्या महाशिवरात्रीच्या आधी. तर त्यामध्ये मी म्हटलं आहे की शिव जाणून घेऊ म्हणून. तर तुम्ही नसतील पाहिल्या त्या रील तर खरोखरच मला मनापासून वाटतं की तुम्ही त्या रील पाहाव्यात आणि ते तुम्हाला योग्य वाटतं का हे तुम्ही नाही म्हणजे एकदा विचार करावा की खरं शिव काय आहे. तर शिव फक्त असा लिंग स्वरूपात किंवा फक्त कुठे आहे असं मला असं वाटतं की कणकण में शिव आपण म्हणतो ना ते उगाच नाही की सगळ्या ठिकाणी जिथे आपण विचारही करू शकत नाही अशा प्रत्येक ठिकाणी शिव आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपण जर का शिव असेल तर आपण क्षणोक्षणी ह्याचा विचार करायला हवा की आपल्या हातून काही चूक व्हायला नको कारण प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला पाहत आहेत. आणि ही जर का भावना मनामध्ये असेल ना तर मग आपल्याला म्हणजे तुम्ही असो मी असो यामध्ये कोणीही मी तू असं काहीच नाही मला म्हणजे हा विषयच नाही आहे. शिवांनी तेच तर आपल्याला सांगितलं आहे की मी नाहीच आहे तुम्ही नाहीच आहात. हे सगळं काही जे आहे ते एकातून उत्पत्ती होऊन तिथेच आपला अंत आहे. आणि मग ते मला माझ्या वाटणाऱ्या भावना ह्या फक्त मी तिथे त्या रीलमध्ये म्हणा किंवा त्या काही शब्दांमध्ये ओल्यात ते तुम्ही नक्की ऐका. पण मला असं वाटतं की शिव जाणून घेण्यासाठी खूप खूप तळागाळापर्यंत विचार करायला हवा. खूप मनापासून विचार करायला हवा. खूप प्रेमाने विचार करायला हवा. कारण ते रुद्र आपण त्यांना म्हणतोच की ते रुद्र आहेत. ते खूप तापट आहेत. पण प्रथम तपस्वी ते आहेत. म्हणजे प्रथम गुरु ते आहेत. त्यांच्या इतकं आपण त्यांना जाणू शकत नाही हे तितकंच खरं. परंतु त्यातला कणभर जरी आपण जाणला तर आपल्या पूर्ण आयुष्य बदलून जातं. तेवढा प्रयत्न करायला मला असं वाटतं काहीच हरकत नाही आहे. आणि आराध्य हे मी कोणाला आराध्य म्हणते तर तुम्ही कोणाला आराध्य म्हणता. म्हणजे आता वैष्णवपंथी शिवपंथी आपण हे जे म्हणतो हे नाही आहे. हे भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे. म्हणजे मला नेहमीच वाटतं की माझे आराध्य तर एक डोळा माझ्याकडे आहे आणि दुसरा नाही आहे तर मला चालेल का. तर अजिबातच नाही. त्यामुळे 2 डोळ्यांमध्ये आपण काय वेगळं वेगळं असं काय करणार ना. त्यामुळे समानच आहेत. म्हणजे विष्णूसुद्धा तितकेच पूजनीय तेवढेच आहेत. आणि हे स्वतः त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा हे मान्य करताल तेव्हा माझी भक्ती पूर्ण होते. की तुम्ही विष्णूंनाही मानलं पाहिजे. विष्णू म्हणतात की तुम्ही शिवांना मानलं पाहिजे. तर आपण भेद करणारे आहोतच कोण. आणि इथे पहा हे सगळं आता मी इथे खरं तर व्हॉइस ओव्हर देते आहे. इथे मी महादेवांची पूजा करताना बरेच आपण त्यांचे पंचोपचारी जी पूजा करतो आणि त्यामध्ये आपण जे काही मंत्र वगैरे उच्चारण असतं ते चालू होतं तेव्हा मी ह्या गोष्टी म्हणजे हे जर मी बोलत बसले तर मला वाटतं की मग
पूजेमध्ये माझंच मन नसेल तर मी तुम्हाला काय सांगणार की काय पूजा करते किंवा काय. त्यामुळे मला इथे मी काहीही न बोलता फक्त मी माझ्या मला जे वाटत होतं पूजा करताना करावं ते मी करत होते. आणि आता मी हे तुम्हाला इथे व्हॉइस ओव्हर देऊन सांगते आहे की आपल्याला महादेव ओळखण्यासाठी खूप खूप बारीक विचार करून जीवन जगायला हवं, एवढंच मी म्हणेल. आणि आपण एक दुसऱ्यांमधला शिव आधी जाणून घेतला पाहिजे. म्हणजे स्वतःमध्ये पण आपण आपल्या स्वतःला सुद्धा तितकंच मौल्यवान, तितकंच प्रायोरिटी द्यायला हवी, तितकंच आपल्याला स्वतःला सुद्धा महत्त्व द्यायला हवं. कारण आपल्यामध्ये सुद्धा ते शिव आहेत. जर आपण आपला म्हणजे हे केलं नाही की आपण आपल्याला जर का म्हणजे मी म्हणत नाही मान सन्मान ह्या शब्दांच्या पलीकडे जाऊन आपण आपलं अस्तित्व जर का जाणलं नाही तर शिवांना जाणणं खूप खूप कठीण जाईल आपल्यासाठी. आता इथे पहा, मी बिल्वपत्र वाहून झाल्यानंतर आता ही माला जप करते आहे. रुद्राक्ष माला आहेत. मी आता इथे किती माळा घेतल्यात वगैरे हे आणि किती घ्याव्यात ह्यापेक्षा आपल्याला किती वेळ आहे, आपण काय करू शकतो. 1 माळा केली, 2 माळा केल्या, 5 केल्या, 11 केल्या, 108 केल्या, कितीही करावे पण फक्त मनोभावे आणि मनापासून आर्त हाक आपण जी म्हणतो ना ती भगवंतापर्यंत गेली पाहिजे. आणि ती कशी पोचवायची हे ज्याचं त्याला मार्ग सापडतो, मिळतो, दिसतो, ते दाखवतात आपल्याला. पण फक्त आपण ते करत राहायला पाहिजे. आणि याचा अर्थ असा नाही की आपली कामं सगळी बाजूला ठेवून आपण हे करायचं आहे असं मी अजिबातच म्हणत नाही. सगळं करून आपल्याला हे होत असेल तरच असं म्हणणं पण चुकीचं असेल. सगळं करून करावं. काही ह्या गोष्टी कराव्यात, काही त्या गोष्टी कराव्यात. सगळं जर आपल्याला होईल तसं आपण प्रत्येक गोष्ट करावी. हे करते म्हणून ते करत नाही, ते करते म्हणून हे करत नाही. आता मी माझं हे वय आहे का हे करत बसण्याचं, मी काही म्हातारी झाली आहे का, ह्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की न अडकता आपल्याला तरुण भावनिक राहायला हवं असं मला जास्त वाटतं. म्हणजे दिसण्यावरून आणि काय आपण म्हणू, आता मला खरंच ह्या गोष्टींमध्ये अडकायचंच नाही आहे, ह्या शब्दांमध्ये अडकायचं नाही आहे. पण आपल्याला फक्त हे कळायला हवं की हे कुठे आपल्याला त्याचे फलश्रुती आपल्याला ती काय मिळणार आहे हे आपल्याला पक्क माहिती असायला पाहिजे. तेव्हा आता हे सगळं झाल्यानंतर पहा, मी आता ही पूजा पण झाल्यानंतर मी ही माला पण आता जप करून झालाय आणि तेही तिथेच माळा पूजन करून घेतलीये. आणि हे पहा, इथे मी 99 म्हणजे गव्हाच्या ओंब्या त्याही व्यवस्थित वाहून घेतल्यात. आणि आता मी शिवलीलामृत, खरं तर हे काही जण 8 दिवस आधी म्हणजे शिवरात्रीच्या आधी ह्याचं पारायण करतात. पण मला काही ते करणं झालं नाही. त्यामुळे हे शिवलीलामृत मी आता आज वाचणार आहे. तेव्हा मी इथे काय अगदी हळदी कुंकू, म्हणजे आपण फुलाला थोडंसं पाणी लावून थोडंसं शिंपडून घ्यायचं आणि हळदी कुंकू, गुलाल, अक्षदा वगैरे वाहून, फूल वाहून नमस्कार करून मग आपण कोणतीही पोथी वाचायला सुरुवात करायची. दिवा लावलेला असावा, धूप लावलेलं असावं, अगरबत्ती लावलेली असावी. आता हे पहा, वाचन करताना किंवा एखादा मंत्रोपचार करताना काही वेळेला काही जणांना आहे ना धुपाचा किंवा असं खूप काही वास असेल तर सहन होत नाही, त्याचा त्रास होतो. तर आपल्याला जसं सहन होईल तसं आपण करावं. किंवा होम वगैरे असेल तर थोडासा त्याला शांत होऊन द्यावं आणि मग पूजा पठण करावं. आता इथे पहा, हे एक बेलपत्र मी वेगळं निवडून ठेवलं होतं. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मी पूजा केली होती, श्रावणामध्ये, श्रावणी सोमवारची. तेव्हा पण मला हे असं
म्हणजे आपल्या प्रेमाचा आकार, हृदयाचा आकार, म्हणजे आपण काय म्हणतो ना, की बदामाचा आकार जो असतो तशा आकाराचं हे बिल्वपत्र मला आलं होतं आणि मी तेव्हाही वाहिलं होतं आणि मी आत्ताही वाहिलं आहे. खरं तर हे निवडून घ्यायचं असतं बिल्वपत्र, म्हणजे की 3 पानं व्यवस्थित आणि ती न तुटलेली वगैरे असावीत. पण हा आकार इतका सुंदर आहे की मला असं वाटतं की काही हरकत नाही. एखादं आपण जर का भगवंताने ते माझ्यापर्यंत पाठवलं आहे, तर मीही ते व्हायला काहीच हरकत नाही आहे. आणि हे पहा, मी आता इथे तुपाचा जो दिवा आपण लावायचा असतो तो छोटा आहे माझा, त्यामुळे लवकर शांत होतो. आता मी तो पुन्हा तुपाचा दिवा लावून घेतला आणि सगळं धूप दीप असं छान सगळं पुन्हा एकदा मी असं लावून घेते आहे. कारण मी जेव्हा शिवलीलामृत चालू केलं वाचायला तेव्हा लावलेलं होतं आणि हे सगळं म्हणजे अगरबत्ती झालं किंवा तुपाचा अगदी छोटासा दिवा असल्यामुळे तोही शांत झाला होता. त्यासाठीच मी एक तेलाचा दिवा मोठा लावलेला असतो आणि इकडे धूप वगैरे लावून घेतलं आहे आणि अशी छान पुन्हा एकदा पूजा करून घेते आहे मनोभावे. तुम्ही सगळ्यांनीही यामध्ये सामील व्हावं असं मला अगदी मनापासून वाटतं आहे. सगळ्यांनी इथे शुभाशीर्वाद घ्या आणि तुम्ही सगळेजणं कधी ना कधी तरी मला असं वाटतं आहे की तुम्ही महाशिवरात्र आणि गणपतीच्या वेळी गौरी ज्या असतात महालक्ष्मी, त्यावेळी खूप जणांनी असावं माझ्या इथे असं मला खूप वाटतं. आणि सगळे अगदी न बोलवता या, म्हणजे माझ्याकडे मी सगळ्यांना आमंत्रितच करते की मी न बोलवता तुम्ही सगळेजण या दिवशी या आणि माझ्या आपल्या भगवंताची तुम्ही असे दर्शन घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भुवं भवानी सहितं नमामि. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमः. आता इथे पहा, मी आरती दाखवली आहे. आधी गणपतीची आरती घेतली, त्यानंतर महादेवांची, त्यानंतर कर्पूर गौरम म्हणजे कर्पूर आरती जी आपण महादेवांची घेतात सगळ्यात शेवटी ती घेतली. संपूर्ण आरत्या मी काही दाखवल्या नाही आहेत, कारण त्या जर दाखवायच्या सगळ्या म्हटल्या तर एक मला वाटतं ब्लॉग तोच होऊन जाईल. पण थोडीशी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता हे संपूर्ण पूजा झाल्यानंतरचं महादेवांचं, भगवतीचं, गणेशाचं दर्शन घ्या. पूर्ण शिवपरिवार आहे इथे आणि सगळ्यांच्या घरी खूप सारा आनंद, खूप सारं सुख, भरभराट सगळं काही होऊ देत असं मी मनापासून महादेवांना प्रार्थना करते आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास म्हणजे थोडासा जो कलात्मकतेचा टच हा यायलाच हवा. तेव्हा मी इथे आता फुलांची थोडी आरास, थोडी सजावट करून घेते आहे. त्यासाठी हे पहा, हे माझं फार आवडतीचं उरली आहे बरं का. खूपच छान आकार आहे त्याचा आणि छान मोठा आहे तसं ते बरं का. आता इथे किती जस्टिफाय करते मला माहीत नाही आहे ते दिसताना, पण खूप मोठी अशी आहे उरली, तबक म्हणा, उरली म्हणा, जे काही असेल ते. आणि त्यामध्ये पाणी घालून असं थोडं फुलं. आता ही मी अगदी फुलं आहेत ना ह्याच रंगाची किंवा त्याच रंगाची असं काही विचार न करता, किंवा आता हा रंगाचं फूल ठेवल्यानंतर मी हे ठेवणार आहे असं काहीही अगदी रँडमली मी ही फुलं मांडत गेलेली आहे. कारण ती स्वतःमध्येच इतका त्यांचा सुंदर असं ते सौंदर्य आहेतच की त्यांचा रंग, त्यांचा सुगंध. त्यामुळे फार नाही मी विचार केला इथे. खूप वेळ गेला होता सकाळपासून खरं तर पूजा करता होता आणि मला असं वाटतं की ते जास्त महत्त्वाचं आहे आज.
तेव्हा मी हे सगळं करून झाल्यानंतर इथे पहा, ही अशी छान अशी त्यांच्यासमोर आरास करून घेते फुलांची. आणि ह्यामुळे ना एक वातावरण निर्मिती होते. म्हणजे मी सारखंच म्हणते वातावरण निर्मिती, वातावरण निर्मिती. पण ना खरोखरच म्हणजे तो त्या एखाद्या स्पेशल टचमुळे ना लगेचच तिथला तो एक हे बदलून जातो. ॲटमॉस्फिअर आपण जे म्हणतो ना, ते बदलून जातं त्याचं एक म्हणजे त्याला वातावरण निर्मितीच आपण म्हणू शकतो, की तिथं आत्ता जे चालू आहे ना, म्हणजे आता इथे विवाह सोहळा आहे, आज महाशिवरात्र आहे, आनंदी आनंद आहे. तर तसं फुलं असली, सुगंध असला, धूप, दीप अशी सगळी दरवळत असली, तुपाचा दिवा लावलेला असेल, काही सुगंधित आपण छान पक्वान्न बनवलेले असतील, तर ह्या सगळ्याचा एक असा आहे ना, वेगळाच सुगंध घरामध्ये दरवळतो. आणि काही वेळेला तर मी तुम्हाला सांगते, की आपण काही केलं नसेल आणि मनोभावे फक्त आपण देवाचं नामस्मरण करत असेल ना, तरीही सुगंधाची अनुभूती ही मला येते. तुम्हालाही आली असेल तरीही मला नक्की सांगा. आणि इथे पहा, ही अशी म्हणजे सुरेख अशी पूजा मांडून झाली आहे, पूजा करून झाली आहे. आणि इथे पहा, दर्शन घ्या. खरोखरच मला नेहमी वाटतं, की अशी माझ्या पूजेच्या वेळी सगळ्यांनी खूप जणांनी असावं, आपण खूप छान एकत्र पूजा करत असावं आणि तीर्थ घ्या. आणि ही सगळी अशी पूजा पहा मी इथे केलेली आहे. आणि इथे डाव्या बाजूला एक छोटंसं डबीमध्ये ना एकमुखी रुद्राक्ष आहे. म्हणजे मी उत्तराखंडी चारधाम केलं होतं ना, तिकडून आणलं होतं. तर त्याचंही दर्शन तुम्ही घ्या. आणि हे असं इथे पहा, डमरू पण ठेवलेला आहे. आता डमरू म्हणजे त्याचा एक वेगळा विषय होऊ शकतो. इन्फिनिटीचं साईन आहे ते खरं तर, की जेव्हा ते वाजतं ते त्याचा एक नाद आहे, त्याचा एक वाजवण्याची एक पद्धत आहे. तर तो नाद म्हणजे ती इन्फिनिटी आहे. सगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना, आदी अनंत. तर हेच सगळं, की त्याचीच पूजा करायची आपल्याला. खरी शिवपूजा ही त्याचीच करायची आहे. आणि अशी मी पूजा करून झाल्यानंतर आता बराच उशीर झाला आहे, कारण संध्याकाळी प्रदोष काळ असतो आणि प्रदोष काळामध्ये ही पूजा केलेली आहे. पूजा होता करता आता मला जवळजवळ रात्र होत आली आहे. आणि आता मी आज म्हणजे आज तर कोणीच उपवास सोडत नाही, पण फराळाचं खातात रात्री. पण मी काही खात नाहीच रात्रीसुद्धा. मी दुसऱ्या दिवशीच उपवास सोडते. पण मिस्टरांना म्हणा, मुलांना म्हणा, त्यांच्यासाठी इथे पहा, मी आमच्या इथे वरई खात नाहीत, त्याच्यामुळे खिचडीच रात्रीसुद्धा केली होती. खरं तर पोटाला थोडीशी जड असते, पोट काही वेळा दुखू शकतं. पण आमच्या इथे खूप काही खाता असं होत नाही. थोडंसं आणि ज्यूस वगैरे पण सगळ्यांनी घेतलेला होता, किंवा थंड असं आपण नारळ पाणी वगैरे मधून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे एवढा काही हे होणार नाही आहे. आणि इथे शेंगदाण्याचा गोड पदार्थ म्हणून शेंगदाण्याचा लाडू करते आहे. आपल्या हातचा नैवेद्य मला असं वाटतं, की बाहेरून आपण बर्फी आणली आहे, पेढे आणले आहेत, तर ते तर आणतोच आपण. ते काही असं नाही आहे, की आणलं नाही किंवा आणत नाही. पण मला असं वाटतं, की माझ्या हातून मला भगवंताला गोड काहीतरी खाऊ घालायचं आहे. तर मी इथे शेंगदाण्याचा लाडू केला, की जेणेकरून तोही मुलांना खाल्लं जाईल थोडंसं, नाही का, आज उपवास असल्यामुळे. तर हे इथे असं मी सगळी तयारी करून आता हा ब्लॉग मला असं वाटतंय, की आजचा दिवस इथे संपला आहे. आणि उत्तर पूजा करायला आपल्याला कधीच विसरायची नाही आहे. आणि खरं तर आता मी ती इथे दाखवायची म्हणजे मी विसरूनच गेले खरं सांगायचं, की मला हेही व्हिडिओ शूट करायला हवं होतं. पुढच्या वेळी मी नक्की करेल. पण काही नाही, आपल्याला दही-भाताचा नैवेद्य, अक्षदा व्हायच्या आहेत. आणि आपण उपवास सोडण्यासाठी जो पदार्थ करणार असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि जेव्हा आपल्याला हे सगळं उचलायचं आहे पूजा, त्याच्या आधी दही-भात दाखवून अक्षता व्हायच्या आणि ही पूजा संपवायची असते. आणि हे दुसऱ्या दिवशी, फक्त साहजिकच आहे, आपल्याला ही दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची असते. तर हेच सगळं मी केलेलं आहे. आणि हा आता जो ब्लॉग आहे आजचा, तो मला वाटतं, की आता म्हणजे आपल्या पूर्ण विश्वातला हा पहिला प्रेमविवाह असं आपण म्हणू शकतो.
आणि तो आपण दरवर्षी संपन्न करतो, म्हणजे सगळेजण तो उत्सव साजरा करतात. आता प्रेमविवाह हा सुद्धा एक वेगळाच विषय आहे, त्याविषयी मी बोलणार आहे. पण त्यासाठी मला आहे ना खूप जणांची आवश्यकता आहे. अगदी 2-5 जणं ऐकतात असं मला अजिबात नको आहे. त्यासाठी मी थोडा हा विषय थांबून कधीतरी बोलेल. तेव्हा आता मी महादेवांच्या मंत्रासह आजच्या या ब्लॉगची सांगता करते आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृता. सुगंधित रंग, सगळा भक्तीचा रंग, प्रेमाचा रंग ह्यासह मी आता ह्या आजच्या ब्लॉगची इथे मी सांगता करते आहे. तेव्हा तुम्ही मला नक्की सांगा की हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडतोय का, हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भागाला की लगेच तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.